बाजूला झालं पाहिजे का बरं गळत असेल गाठ नाही चालते बरोबर गाठ नाही चालते गाठ नाही चालते जो देईल पैसे तिकडे मतदान आता मशाल तुतारी धनुष्यबाण काय नाही कोणी येतो पैसे देईन तिकडे एकनिष्ठ कोणाशी आपण पैसे बाटला वर्ष बाटलं पैशावरच चालले आता आता पैशावरच चाललंय सगळं पैसे पैसा फेकून तमाशे देऊ आज चालले आता काय होतं दिलीप पाटलाची सीट येणार येते 100% काम आहे दिलीप पाटलाच्या आमच्या दारकवाडी मध्ये ना भरपूर काम आहे तसे. कसं वाटतं वातावरण झारखंडमध्ये नमस्कार, मी संतोष. आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स. स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि आज आणि उद्या 2 दिवस राहिलेले आहेत नॉमिनेशन करण्यासाठी. आणि नॉमिनेशन करता करता तुम्ही पाहिलं असेल की युती झालेली आहे. धनुष्यबाण, मशाल आणि तुतारी हे एक झालेले आहेत आणि घड्याळ एक बाजूला पडलेले आहे. मग आता ह्या युतीला फायदा होईल का एकट्या घड्याळाला फायदा होईल? तर आपण जारकरवाडी या ठिकाणी आलेलो आहे आणि काही जनतेशी आपण प्रतिक्रिया घेऊ का नक्की या याच्यामध्ये घड्याळाचा विजय होईल का युतीचा विजय होईल. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. कसं काय वाटतंय वातावरण? आता एक युती झाली, घड्याळ धनुष्य आणि मशाल एकत्र आली, धनुष्य मशाल आणि तुतारी एकत्र आली, घड्याळ एक बाजूला राहिले. बाजूला झालं पाहिजे ते का बरं? का गळत असेल गाठ नाही चालते बरोबर गाठ नाही चालते गाठ नाही चालते असं कसं नाही चालते? नाही ना, म्हणजे एवढा घड्याळावरती राग का? का पाहिजे आता गळा ते खराबच झालं ते. हा नवीन घड्याळ घ्यायचं, नवीन घ्यायची नवीन आलं तर सेलवर लगेच बंद पडा देते काय सेलवरचं मग डायरेक्ट जुन्या काळात बरं. तरी पाहूया आपण पुढे काही जनता आहे. बाजार आहे आज जारकरवाडीचा. या बाजारामध्ये काही जनतेची आपण प्रतिक्रिया घेणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये नक्की कोण बाजी मारू शकतं? एकीकडे युती आणि दुसरीकडं घड्याळ. बाबा नमस्कार. नमस्कार. बाजार आहे आज, आहे ना. भाजीपाला घेतला का? भाजीपाला नाही आपलं घ्यायला का पैसा नको का त्याला? पैसा बाजार घ्यायला पैसे नको का? मग वावरात पिकीत नाही का? नाही ना, पोरा देते हातात काय वावरातले. वावरातलं पोरं देती नाही. हा आता तुमचीच बरं तुम्हाला देती नाही म्हणलं, आता राजकारणाचं कसं काय काय? करायचं? घ्यायचं कोणाकडून? आणि मग या राजकारणाचं कसं काय? राजकारणाचं असंच आहे, कोणी दिले तर घ्यायचं. मग आता काय करायचं? आता एकीकडे झाली युती, मग पैसे घेऊन मतदान करायचं. सगळं आता लोकशाही राहिलीच नाही, राहिले नाही तर सगळं पैसे होतात. पैशावर. जो देईल पैसे तिकडे मतदान. आता मशाल तुतारी धनुष्यबाण काय एकत्र नाही, झाले. कोणी येतो पैसे देईन तिकडे. पैसे देईन तिकडं हा बाकी काय नाही. आणि मग काम नाही झाले तिकडून बॉम्बला. काम तर आपाप होत्यात. काम काय करणं त्यांना करणं. पैसे घेऊन मतदान केलं काम कशी होती? आपण लोकशाही राहिलीच नाही कुठं. कोण पैसे घेतल्याशिवाय मतदान करते? मग याच्यामुळे आता महापालिकेच्या मतदानाला पाहिलं का तुम्ही? 10,000 रुपये मताला जे वाटले लोकांनी, एका मताला एका मताला वाटले. आमच्या पोरांना मिळाली. कोट्याचा खेळ, हा कोट्याचा खेळ. मग त्यांना काय करायचं? वरून पैसे येतात तेवढं. नुसता पैसा. केंद्र सरकार पैसे पाठवतंय. केंद्र सरकार हा 15-15ला याचं कोटीचं पॅकेज एका नगरसेवकाला. मग आता तुम्हाला कसं किती आलं पाहिजे? आम्हाला काय आता बघू काय येईल ते. नाही तर मतदानच करायचं नाही. 5,000 आलं तर नाही झालं एका मताला. अगं बाबा 5,000 रुपये म्हणलं का? किती माणसं आहेत? माझ्या पुरतं मला खर्चायचं होतील तेवढं, बाकीचं मरू द्या, जाऊ द्या. तसं मतदानच नाही करायचं. नाही करायचं नाही. बाबा नमस्कार. कसं काय वातावरण कसं काय इकडे? चांगलं आहे वातावरण. घड्याळ एक बाजूला आहे आणि एकीकडे युती झाली, धनुष्यबाण आहे, परत तुतारी. स्वार्थ करता काय हे करते कोण घुसत? हेच बाकीचे आता. वर्ष कार्यकर्ते. मग तुम्ही घुसायचं कुठे? पण नाही काय नाही, आमचं एकनिष्ठच असते. एकनिष्ठ कोण? एकनिष्ठ म्हणजे कोण आहे तुमच्या मनात? साईन नाही तुम्हाला. मागाशी ते दुसरे होते. कोण? मीच होतो. हे दुसरे कोण? हे पत्रकार दुसरे होते. कोण आहे? एकनिष्ठ कोण अशी आपण? वर्ष बाटलाची वर्ष बाटलं. काही तर तुमच्या जारकरवाडीत म्हणतात वर्ष बाटलीला घड्याळ घालून टाकायचे, घड्याळ नाही ठेवायचे. गटाळ काय लागतो? ते नीट केल्यावर गटाळ काय लागायचं? नीट केल्यावर शेल टाकल्यावर घड्याळ नीट होणार. नीट केल्याने त्याने सगळं इथं केले का? मग काय कर. मग काही लोक तर म्हणतात वर्ष बाटल्याने कामच केली नाही. कसं हा, काय म्हणता बाबा?
केले पण चष्म्यातून वर बघा त्यात कोण कसा माणूस आहे कोण कसा आहे काय कोण कोण बघा ते चष्म्यातून साहेब साहेब वर्ष आता नंबर वय झाले मग त्यांना आता समजा असं बघावं लागेल. असंच बघा त्यात कोण असं बघा त्यात असं नाही बघते असं अहो, बघा आपले कार्यकर्त्यांना बघत असते ती. बरोबर आहे कार्यकर्त्याला मग आता हे धनुष्यबाण झालं तुतारी झालं मशाल झालं ही एक युती झाली आणि घड्याळ एक बाजूला पडली. ते असेच आहे सगळे एकत्र चहा पिते आणि तुमच्या आमच्यात भांडणं लावून देतात काय सांगता मतदार कार्यकर्ते शाने नाहीत. शाने कायचं हे शाने नाही तर मतदार शाने नाहीत असंच झालंय कोणतं ते बाबा तर म्हणतात 5,000 रुपये भेटले तरच मतदान करायचं. मग पैशावरच चाललंय आता पैशावरच चाललंय सगळं पैसे पैसा फेकून तमाशे देखो असं चाललंय आता म्हणजे राजकारणाचा एक तर चोच थाडा. तुताडाच आहे शेवट तुताडाच आहे कंचन नीट केलंय सांगा ना तुम्ही आतापर्यंत कुणी नीट केलंय तुम्ही जर एखादा ठाम म्हणले का हाच नेता आपल्याला निवडून द्यायचा तर अहो, ठाम म्हणलं तरी काय होत नाही तो करतच नाही काही ठाम म्हणलं मातापुरता तो म्हणतो हा पुढं काय जे करायचं ते करतात ते काय करतात ते करतात. नमस्कार नमस्ते. कसं काय वातावरण आता हे तुम्ही बघता युती झाली धनुष्यबाण असेल तुतारी असेल मशाल असेल ही एक झाली आणि घड्याळ एक बाजूला पडली. काय होते दिलीप पाटलाची सीट येणार येतील 100% काम आहे दिलीप पाटलाची आमच्या जारकवाडीमध्ये ना भरपूर काम आहे तशी आणि काही जनतेचा तर वर्ष पाटलांना थोडासा विरोध आहे. विरोध होणारच थोडा जिथं चांगलं काम होतं तिथं विरोध होतोच. गाव म्हणलं तर थोडे विरोध पण असताना समर्थन करणारी पण हा असतात ना तसं नाही विषय काही मग त्यांच्या मार्फत कामं झाले. काम भरपूर झाले आमच्या गाडीमध्ये. नमस्कार. तर पाहूया आपण इथं काही वयस्कर माणसं आहेत आपण वृद्ध लोकांना आपण थोडस विचारूया. बाबा कुठे कुठे आले इथे बाजारला आले का बाजारला आले नाही मग बसायचं जायचं घरी. मतदान करायचं का मतदान नाही का बरं मला माहित आहे पुढे मतदान काय आहे. पुढे बघतो आणि मग इथून मागे मतदान केलं नाही का हा इथून मागं केलं कोणाला केलं हा कोणाला कोणाला केलं काय माहिती आहे. नुसतं बोट दाबायचं. हा. आता बाबा टाकायला पळायला काय झालं मग आता तुम्हाला कोणता आवडीचा उमेदवार नेता कोणता वाटतो चांगला पुढं पुढे काय मला सांगता नाही काय सांगता येतं बरं दादा नमस्कार. नमस्कार. कसं आहे, राजकारण आता बघितलं तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक आली तुतारी धनुष्यबाण आणि मशाल एक झाले आणि घड्याळ एक बाजूला पडले. कसं काय वाटतंय बरं राजकारण कसं काय वाटतंय तुम्हाला हे काय आमचाच उमेदवार उभा राहणार आहे. जिल्हा परिषद जिल्हा अपक्ष म्हणून आई तो अपक्ष म्हणून राहणार. दादा नमस्कार. तुम्ही आता अपक्ष म्हणून उभे राहणार. हो मी आता अपक्ष म्हणून जारकवाडी पारगाव गटात आपला उभा राहतोय. धनगर समाजाला न्याय द्यायचा आहे. एसटी आरक्षण आहे. गावातल्या भरपूर समस्या आहे. गटातल्या आहे पंचायत समिती गाणातल्या आहे. याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आज आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून जिल्हा परिषद गटाचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहे. आपलं नाव माझं नाव गणेश दिलीप काकडे जारकवाडी. अपक्ष म्हणून आता या निवडणुकीला सामोरं जातात. एकीकडे युती झाली एकीकडे घड्याळ आहे आणि काही लोकांचं घड्याळाला म्हणजे पसंती नाही आणि काहींचं म्हणतात आम्हाला मतदानच करायचं. मग तुमच्या आपल्या गावामध्ये तुम्ही उभं राहता म्हणजे तुम्ही धनगर समाज असेल किंवा इतर समाजाला एकवटून घेणं तुमचं समर्थन तुम्ही कसं एकवटणार. ऍक्च्युली बघितलं तो दोन तुल्यबळ माणसं आमच्या समोर उभी राहणार आहेत आणि या तुल्यबळ लोकांना फाईट देण्यासाठी जरी आज आम्ही किंग नसलो तरी ह्या जिल्हा परिषद गटात किंग मेकरची भूमिका हा धनगर समाज म्हणून आम्ही करत आलेले हो. या एरियामध्ये बघितलं धनगर समाज जास्त आहे. हो आजपर्यंत आमच्या धनगर समाजाला 40 वर्ष झाले कुठल्याही पक्षाने उमेदवारी दिलेली नाही. जिल्हा परिषदेची नाही दिली नाही पंचायत समितीची ह्या पारगाव अवसरी जिल्हा परिषद गटामध्ये. त्याच्यामुळे कुठेतरी आमच्या ना धनगर समाजाचा उद्रेक होतोय आणि हा उद्रेक कोणीतरी बाहेर काढला पाहिजे. त्या उद्रेकाच्या माध्यमातून मी समाजाचा पाठिंबा घेऊन आज बाहेर पडतोय आणि बहुसंख्य आमच्या धनगर बांधव जिल्हा परिषद गटात या जिल्हा परिषद गटातला माझा प्राथमिक फेरी वैयक्तिक पद्धतीने झालेले आज माझ्याकडे 1,500 कॉन्टॅक्ट माझ्या धनगर बांधवांचे आलेले आहेत. त्याच्यापैकी मी कुणालाही म्हणजे समोर डोळ्यावर न आणता आपला एकतर्फी आतून प्रचार चाललेला आहे माझा याच्यातून. म्हणजे गुप्त प्रचारासारखं आमचे पाहुणे रावळे आमचे सगळे सोयरे नाते वाईक आणि मित्रमंडळी खूप मोठ्या प्रमाणात इथं. आता एक नवीन चेहरा म्हणून तुम्ही पुढे येत आहेत आणि पारगाव जारकवाडी पारगाव जिल्हा परिषद गटामध्ये टोटल 19 गाव येतात. हे 19 गावांचं समर्थन तुम्ही करण्यासाठी काय प्रयत्न करता. तुम्हाला लय अटीतटीची मेहनत करावं लागेल.
ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा विषय पार्ट आहे आमचा धनगर बांधव. एसटी आरक्षण दिलं नाही त्याच्यामुळे तो पहिल्यांदा पेटलेलाच आहे. आणि एक निर्णायक भूमिका ही आमची धनगर समाजाची आहे. मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं की मी किंग नाहीये, पण मी किंग मेकर बनण्याचा प्रयत्न प्रयत्नात करणार आहे. आणि येणाऱ्या पंचवार्षिक किंवा जिल्हा परिषद गटामध्ये पुढल्या वेळेस कोणीही इलेक्शनला उभा राहू, मी जरी नसलो तरी माझा बांधव कुठलाही असेल तर धनगर समाजाला त्यांनी विचारात घेतल्याशिवाय कुठलंही पाऊल कुठलाही पक्ष टाकणार नाही याची फक्त मी तुम्हाला ग्वाही देतो. म्हणजे आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये हार होऊ या जीत होऊ, पण सामोरे जायचं गटामध्ये हार होऊ जीत होऊ, परंतु प्रत्येक राजनीतीने आपण त्यांना सामोरे जाऊ. तर हे होते जिल्हा परिषदेला सामोरे आकडे. आणि दादा तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या चॅनलला टाइम दिल्याबद्दल पण खूप खूप शुभेच्छा. असंच प्रेम राहू द्या. प्रेम आमच्या सगळ्यांनाच आहे, फक्त तुम्ही पण आम्हाला सहकार्य करायचं. आम्ही पण जनतेच्या प्रतिक्रिया घेत असतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. बाबा नमस्कार. बाजारला आले का असं निवांत बसायचं? आणि मग आता निवडणूक आली जिकडे तिकडे नुसता धिंगाणा चाललाय, तुम्ही काय निवांत बसले? ते आहेत कार्यकर्ते मारती उद्या आपलं काय करायचे? आपलं ज्याला मतदान देते त्याला द्यायचं. तुम्ही पण एक काळी कार्यकर्तेच असता ना? नाही आपण ना कार्यकर्ते. मग कोणाला पसंती इकडे? आता प्रत्येकाचं वेगवेगळी मत आहे, त्याचं काय सांगताय? तुमचं मत काय? आता आपलं जे आपलं आहे आपलं गुप्पी दुकान सांगायची काय गरज नाही. द्यायचं तर आपल्या कोणाकडे द्यायची. आता काय काय तर म्हणतात आम्हाला माल दिल्याशिवाय आम्ही मतदानच करणार नाही. कोणाला कायची आशा आहे? कोणा आपल्या ती आशा नाही. नाही ना, मतदान करायचं पण हक्कासाठी करायचं. जो आपला हक्काबद्दल. उमेदवार चांगला दिसतोय ना त्याला करायचं. दादा, कसं काय बरोबर ते सांगतात ना तेच कर. माल माल प्याज पण केलं काय म्हणले माल माल ये नाही ये माल. मला वाटलं नाही, म्हणजे माल मतदान करायचं ना? हा बघूया आपण अजून या ठिकाणी. अहो नमस्कार. तुम्ही या जारकरवाडी मध्ये लय मोठे मुकादम आहे म्हणतात. आता मुकादम आहे म्हणल्यावर तुम्ही असं पक्षाच्या मार्फत तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करायला पाहिजे ना जनतेला. चालेल आता हे नेते आहे ना मोरे, ते नेते कार्यकर्ते ते नेते गाव पातळीवर, पण तुम्ही तर मुकादम आहे. त्यांच्या मागायचे आम्ही. कसं काय कोणाच वाटतं वातावरण कोणाच वाटतंय? आता तेच काय सांगता येत. गप्पा रे गप. मुकादम आहेत आपल्याकडे, बोलत नाही गप्पा रे गप. बरं बघू द्या गप्पा. दादा नमस्कार. नमस्कार. कसं काय वातावरण तुमच्या जारकरवाडी? वातावरण एक नंबर आहे जारकवडीचं. कोणाला वाचायचं? एक बाजूला युती झाली, मशाल असेल. पहिले गावचे जे उमेदवार असेल त्यांना प्राधान्य आणि नंतर बाहेरच्यांना. आता तुमच्या जारकरवाडी गटातून तुमचे एक काकडे आहेत, ते पण आता समोर जातात निवडणुकीत. पहिले त्यांना प्राधान्य. पहिले त्यांना. हो, समाजाच्या माणसाला पहिले प्राधान्य, नंतर बाहेरच्यांना. आणि जुने त्यांना जुने नंतर पहिले गावचे गावाला प्राधान्य पहिले, मग बाहेरच्यांना. बाहेरच्यांना असं म्हणजे एक निष्ठाने राहायचं. एक निष्ठाने राहायचं त्याला. काय गाव पण आमचा समाज गावच्या पहिल्या माणसाला विचार करणार, नंतर बाहेरच्याचा करणार. ते पण एकजूट राहिलं म्हणजे थोडस कुठेतरी ताकद बळ भेटतं. एकजूट नाही म्हणजे 50% झालं गावचं उमेदवार तर पुढच्या म्हणजे कुठेतरी बळ भेटतं. पुढच्याच खच्चीकरण होऊ शकतं ना. तरी होतंय. आता बघूया. इथं आमचं गावठाण 12.5 एकर आहे. 12.5 एकरचं गावठाण नुसतं गावठाण 12.5 एकर आहे. त्या गावठाणाचं आम्हाला काय सांगायला काय लागत नाही. त्या जाग्यावरून काही काहींची भांडणं चालल्यात. प्रॉपर्टी कार्ड वाटल्यात. 4 वेळा मी मागं पाठवली. जबरदस्तीने त्यांनी मंचरला मागवून त्यांनी प्रॉपर्टी कार्ड वाटल्यात. पण गावठाणचे 12 एकर 12.5 एकर क्षेत्र आम्हाला काय मिळत नाही. याच्यावरून जाग्यावरून काही काहींचे वादिवाद चाललेत, भांडणं चालल्यात, काहींचे रस्ते बंद झालेत. तरी कोणी याच्यातून मार्ग निघत नाही. त्यांचाच विरोध आहे ना. प्रॉपर्टी कार्डला ह्या जागेवरती 4 वेळा पाठवलं मागं. 5व्यांदा त्यांनी मंचरला लोक बोलवली. तिथं प्रॉपर्टी कार्ड वाटलं. काय भानगडी काय कळायला मागत नाही. म्हणजे थोडीशी बाहेर जनता नाराज आहे. बस चांगल्यापैकी थोडी नाही, चांगल्यापैकी जनता नाराज म्हणजे या निवडणुकीमध्ये काहीतरी उचलटाक होईल. होणारच, साहजिक आहे. तर आता या निवडणुकीमध्ये खरंच निवडणुकीमध्ये उचलटाक होती का, की युती यश मारते किंवा घड्याळ यश मारते? या निवडणुकीमध्ये आता निवडून येणं हे पण आता
निवडणुकीच्या वेळेलाच कळेल, पण तरी पण बघूया आपण जरा काही ग्रामस्थ आहेत आपल्या इथं. दादा नमस्कार. हो नमस्कार. आता हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आल्या, मशाल झालं, धनुष्यबाण झालं आणि तुतारी ही एकत्र झाली, घड्याळ एक बाजूला. आता आम्हाला ऐकायला भेटलं का तुमच्या इथून काकडे म्हणून आहेत, ते पण या जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जात आहेत. कसं वाटतं वातावरण जारकरवाडीमध्ये? जारकरवाडी गडाळाचं वातावरण विवेकदाच कामं केलेली त्यांनी? हो भरपूर सगळं. आणि काही लोक तर म्हणतात कामं केली नाही, त्यांनी नाराज आहेत त्यांच्यावर. नाही नाराज काय तेच भविष्य उलट आमदारकीला याला त्याला पुढचं भविष्य तेच आहे. आणि आता आज फॉर्म भरणार आहेत विवेक दादा, आणि इकडे म्हणजे जरा थोडस अटीतटीची होईल असं तुम्हाला वाटतं का? इथून मतदान कसं काय होईल? एकतर्फीच होणार विवेकदार सारखंच होणार सगळं. होईल जारकरवाडी? हो. तुम्हाला काय वाटतंय? तर बघूया आता या निवडणुकीमध्ये कोण यश मारतंय हे पण पाहणं. आता निवडणूक ज्या दिवशी मतदान होईल आणि निकाल लागेल त्याच टायमाला समजून आपल्याला का ह्या निवडणुकीमध्ये कोण विजय झाला आणि कोण पराजय झालाय. कॅमेरा पर्सन विशालचं संतोष, स्टार बुलेटिन टाइम्स, जारकरवाडी.